चला आजची गणिताची आपण तिसरी तासिका पाहतोय आणि कालच्या त्या 2 तासिकेमध्ये आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासले. आज आपण त्याचा पुढचा घटक म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत हा नेमका सिद्धांत काय आहे आणि या सिद्धांताचं ऍप्लिकेशन म्हणजे उपयोजन नेमकं आपल्याला पाठात कसं करायचं ते आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत. नेमका सिद्धांत म्हणजे काय, आता पायथागोरस कोण होता यामध्ये खूप डिटेल जाण्यापेक्षा त्याचा सिद्धांत काय ते महत्वाचं आहे, तो सिद्धांत बघूया. आता याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया का नेमका पायथागोरसने काय सिद्धांत दिला किंवा कसा दिला होता. जुन्या काळात ज्यावेळेस रोमन इकडचे इजिप्त या भागामध्ये बांधकाम चालायचे त्यावेळेस आपण तुम्ही पाहिलं असाल का बांधकाम करताना एक काटकोनात असायला पाहिजे डायगोन्या. बरेचसे मिस्त्री तुम्हाला लक्षात आलं असं का कोपरा ह्या काटकोनात असला पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे बऱ्याच दिवसापासून शोधून चालू होतं आणि मग पायथागोरसनी एक ट्रिक वापरली का त्यांनी एक दोरी घेतली आणि दोरीला अशा 12 गाठी समान अंतरावर मारल्यानंतर जिथं तुम्हाला डायगोन्या काढायचा आहे किंवा जिथं तुम्हाला काटकोन करायचा आहे तिथं या समजा इथं जर तुम्ही खुटी मारलेली असेल अशी इथं एक भिंत बांधलेली समजा अशी, आता या भिंतीला इथं काटकोन जर करायचं असेल तर या 12 गाठी या 3 खुट्यामध्ये ऍडजस्ट करायच्या आणि ती जी ऍडजस्ट झालाय का नाही तर तेव्हा हा पॉइंट काटकोन व्हायचा. आता हे त्यावेळेच हे होतं, पण कालांतराने काय व्हायचं या मारलेल्या गाठी कमी जास्त व्हायच्या आणि मग तो डायगोनल थोडंसं वेगळं व्हायचं. मग थोडं गणिती पद्धतीत त्याला रूप दिलं आणि मग पायथागोरसने एक सिद्धांत दिला याच्यावर. तो सिद्धांत काय तो आज आपल्याला पाहायचा आहे, कारण नेमका तो सिद्धांत काय तो सिद्धांत. चला आपण त्या सिद्धांताकडे जाऊया. आता पायथागोरसचा सिद्धांत नेमका कोणत्या त्रिकोणाच्या संदर्भात आहे पहिल्यांदा हे समजून घ्या. पायथागोरसचा सिद्धांत कोणत्या संदर्भात आहे तर तो काटकोनीय त्रिकोणाच्या संदर्भात आहे. आता काटकोन कशाला म्हणतात का ज्या त्रिकोणाचा 90 अंशाचा कोन असेल त्या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो. हा जो त्रिकोण आहे हा काटकोन आहे. या काटकोनामध्ये याला काही नावं आहेत वेगवेगळी, ती थोडीशी लक्षात ठेवायची तुम्हाला. काटकोन ज्याच्यावर उभा दिसतोय तुम्हाला असा उंच, तर ही उंची हा पाया आणि ज्या ठिकाणी काटकोन झालाय त्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू त्याला आपण कर्ण म्हणतो. आता हे सगळ्यात महत्वाचं नाव तुम्हाला, आता तुम्ही असंही बघू शकता जर इकडून पाहिला तर तुम्हाला हा पाया दिसतो आणि इकडून जर पाहिला तर तुम्हाला हा पाया दिसतो, हा उंची दिसते, पण कर्ण मात्र बदलत नाही. सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं याच्यात, काटकोनासमोरील म्हणजे कोण ज्या जिथं 90चा कोन झालाय त्याच्या समोरची बाजू जी असते त्याला आपण काय म्हणणार आहे कर्ण म्हणणार. मग आता इथं तुम्ही लिहिले ऑलरेडी काटकोनासमोरील बाजू आणि काटकोन करणाऱ्या ह्या 2 बाजू, या 2 बाजूने काय केला इथं काटकोन तयार झाला आणि हा काय झाला कर्ण. याच्यात तुम्ही याला बी उंची म्हणू शकता याला पाया म्हणू शकता, काहीच अडचण नाही, पण मात्र कर्ण हा फिक्स असतो बरोबर. आणि एक वैशिष्ट्य या 2 बाजूपेक्षा कर्ण हा नेहमी काय असला पाहिजे मोठाच असतो. इथपर्यंत जर कळलं असेल तर आता आपण पुढे जाऊया. आता हा सिद्धांत काय पहिला तो समजून घ्या. काटकोनाच्या संदर्भात पायथागोरसने नेमका काय सिद्धांत दिला त्यावेळेस तर त्यांनी काटकोनाचा सिद्धांत काय दिलाय पहिला तो समजून घ्या. इथं काटकोन झालाय, उदाहरणार्थ मी बिंदू ए देतो, इथं बिंदू बी आणि बिंदू हा सी, म्हणजे त्रिकोण ए बी सी. बी या ठिकाणी 90चा कोन झालाय. त्यांनी सिद्धांत असा दिलाय का या बाजू म्हणजे कर्ण ह्या 2 बाजू येतात, या कर्णावरील चौरसाचा क्षेत्रफळ या 2 चौरसाच्या क्षेत्रफळ इतकं भरते. मी थोडीशी आकृती छोटी करतो म्हणजे मग तुम्हाला क्षेत्रफळ सांगते की नेमकं काय दिलंय, मग आपण कर्ण वर्ग वगैरे बघू. आकृती छोटी काढतो म्हणजे मला चौकोन काढता येतील, चौरस काढता येतील. तिथं तुम्ही वाटलं तर माझ्या बरोबर छोटीशी आकृती काढून घ्या. असं ग्रेट झाला काय हा काटकोन झाला. त्यांनी काय केलंय, आता मी इथं काटकोन तयार झालाय, त्यांनी सिद्धांत काय दिलाय का जर हा कर्णाची काहीतरी बाजू आहे
असं गृहीत धरा का या कर्णाच्या बाजू इतका तुम्ही चौरस काढा असा इकडे, या बाजू इतका इथे एक चौरस काढा आणि या बाजू इतका इथे एक चौरस काढा. सिद्धांत असा सांगतो का या या चौरसाचं क्षेत्रफळ ह्या दोन चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं असतं. बरोबर. मग याच्यावरूनच त्यांनी असा सिद्धांत दिलाय. चौरसाचंच काय म्हणतोय मी, पहिलं बघा हा जो कर्ण आहे याच्या लांबीत कसे सगळं काढाय म्हणून काय लक्षात आलंय का, कर्णावर जो चौरस तयार झालाय पाया आणि उंचीवर जे चौरस तयार होणार आहे तर या चौरसाचं क्षेत्रफळ या दोन क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं असतं. आणि मग यावरून एक सिद्धांत तयार झाला. वाक्य तुम्हाला आता लक्षात ठेवायचंय. काय वाक्य लक्षात ठेवायचंय का, कर्ण वर लिहू का, कर्ण ह्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं असतं, बाजूचा वर्ग असतो म्हणून ही जी बाजू यालाच काय म्हणतो आपण, कर्ण वर्ग. याला आपण काय म्हणलाय, पाया, म्हणजे पायाचा वर्ग. म्हणजे या चौरसाचं क्षेत्रफळ, इथं उंची दिली म्हणून आपण उंचीचा वर्ग. काय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. या पायथागोरसचा हा मेन सिद्धांत आहे. एवढी एक ओळ आजच्या पुऱ्या लेक्चरचा सार आहे. एवढेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. याचं आपण आता उपयोजन करणार आहे, नेमकं कसं कसं सोडवायचंय याच्यावरून. तेच इथं दिलंय. काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरसाचं क्षेत्रफळ इतर बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बेरजेचं असते. हा, आता याच्या उलट आपण, तुम्ही आता 9वी-10वीला जर गेले, प्रेमाचा व्यत्यास कसा प्रकारे जर असा असेल तर एखादा त्रिकोण असेल आणि त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग जर इथं दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो काटकोन असतो. काय तेच तेच म्हणणं, फक्त उलट म्हणलंय. म्हणजे काय, इकडच्या दोन बाजूंचा वर्ग ची बेरीज ही जर कर्णा इतकी असेल, कर्णाच्या वर्ग इतकी असेल तर तो काटकोन असतो. उलट वाक्य वापरलंय. फक्त काय केलंय, त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजा इतका असतो आणि असेल तर हा तो जो त्रिकोण होईल ना तर तो कोणता असतो, काटकोन त्रिकोण असतो. फक्त मात्र एक आजच्या लेक्चर मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला, कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंची वर्ग. तर आता आपण याच्यावरून मग अशा वेगवेगळ्या संख्या, वेगवेगळे काटकोन आपल्याला काढता येतील, खूप मोठमोठाले काटकोन. मग काटकोन काढल्यानंतर पहिला काटकोन नेमका कोणता असेल, तसं उदाहरणार्थ मी तुम्हाला 12 गाठी सुरुवातीला सांगितलं होतं का, 12 गाठी पायथागोरसने मारल्या होत्या एका दोरखंडाला. त्या 12 गाठीत म्हणजेच 12 वेगवेगळं कसं बघा, या 5 गाठी इथं ऍडजस्ट केल्या होत्या त्यांनी, 4 गाठी इथं ऍडजस्ट केल्या असतील आणि 3 इथं गाठी, किती झाले 12. किंवा मग हे 3 इथं करा, इथं 4 करा, तरी किती झाले 12. त्यांनी काय झालं बघा, जेव्हा 3 धनसंख्याच्या समूहातील सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्याच्या वर्गाच्या बेरजे बरोबर असतो तेव्हा 3 संख्याच्या समूहाला पायथागोरसचे त्रिकोट म्हणा. आता पहिले त्रिकोट काय शब्द, त्रि म्हणजे 3, 3 संख्याचा असा बंच असला पाहिजे किंवा असा संच, असा गट का तो पायथागोरसच्या प्रमेयाला फॉलो करतोय. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय त्यामध्ये फिट बसतो. म्हणजे काय, उदाहरणार्थ मी 3, 4, 5 ह्या संख्या घेतल्या, 3, 4, 5 याच्या सगळ्यात ह्या धनसंख्या, विशेष म्हणजे कोणत्या संख्येचा विषय चालला आपल्याला, सगळ्या धनसंख्या चालला. जर याच्यामधला सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 5, ही 5, या संख्येचा वर्ग किती आहे 25. या सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन संख्याच्या वर्गाच्या बेरजे इतका असला पाहिजे. याचा वर्ग किती आहे 9, याचा वर्ग किती आहे 16, या दोघांची बेरीज किती आहे 25. असं जर जुळत असतील तर या 3 संख्याला आपण पायथागोरसचं त्रिकूट असं म्हणणार आहोत. समजलंय पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे काय? म्हणजे काय, दिलेली किती कोणत्याही 3 संख्या देतील, त्या 3 संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या चा वर्ग इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतकी आला का समजायचं त्या तिन्ही संख्या पायथागोरसचं त्रिकोट फॉलो करतात. आता कसं ते बघूया आपण. आता पहा, मी काय केलंय याच्या अगोदर येऊया. आता काय झालंय, पहिलं त्रिकूट आपल्याला सापडलंय.
नीट समजून घ्या. आता हे त्रिकुट वाटलं तर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा आणि हे त्रिकुट पाठ करायला सोपं आहे. याच्या पटीत फक्त 1 पट 2 पट 3 पट 4 पट. पण मात्र हे थोडंसं वेगळं. याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे कसं लक्षात ठेवायचं. फक्त इथं बघूया आपण. आता पहा, पहिलं बेसिक त्रिकुट एकदम सुरुवातीचं, याच्या छोट त्रिकुट नाही. सगळ्यात छोटं हेच त्रिकुट आहे. म्हणजे याच्या तुम्ही म्हणता मग 1 2 नाही, ती कोणत्याच संख्येत त्रिकुट बसत नाही. 3 4 5. आता काय झालंय, याची दुप्पट केली मग याची बी दुप्पट करायची, याची दुप्पट करायची. म्हणजे काय होईल 6 8 10. परत याची तिप्पट करायची, मग याची तिप्पट केली, याची तिप्पट केली, याची चौपट केली, मग ह्या संख्या भेटल्या, याची पाचपट करायची. म्हणजे काय 3 4 5 यांच्या पटीत जर संख्या असतील तर ते पायथागोरसचं पहिल्या प्रकाराचं त्रिकुट आहे असं गृहीत धरा. का म्हणजे हे फिक्स त्रिकुट तुमचे लक्षात राहायला जोगे. थोडेसे वेगळे त्रिकुट कोणते तर हे इथं दिसतील का तुम्हाला? हे बघा 5 7 8 9 11 12 13 16 20. बरं, एखादं त्रिकुट तयार कसं करायचं आणि जर दिलेलं असेल हे त्रिकुट चेक कसं करायचं. आता थोडंसं ह्या त्रिकुटाकडे लक्ष द्या. हे बघा इथं तुमच्या एक लक्षात आलं असेल 12 13 जोडून येतंय, 15 17 किंवा इथं 40 41 जोडून आलंय, 60 61 जोडूनच आलंय, बरोबर. नंतर अशा काही जोडून संख्या येतात. इथं बघा कशा 4 5 जोडून आल्यात, बरोबर. असं काही जोडून येतंय. मग आपण याच्यावरून काय त्रिकुट शोधलंय, काय केले पहिले ते समजून घ्या. हे त्रिकुटाचा स्क्रीनशॉट काढलाय. ही त्रिकुट सोपे आहेत. हे फक्त पट वाढवायची. 3 4 5 ची काय करायची, एक दुप्पट तिप्पट चौपट आणि पाचपट करायची. 6 पटीचं त्रिकुट एवढे देत नाहीत. मात्र हे थोडेसे त्रिकुट लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचे? त्रिकुट जर पाठ असतील तुमच्या तर डायरेक्ट गणित जर आलं ना तर त्या दोन संख्या जर त्याच्यात दिसल्या आणि पुढची संख्या जर पाठ असेल तर मग वर्ग करीत बसण्याची गरज लागत नाही. मला वाटतं हे स्क्रीन शॉट काढलाय का याचं? तुमच्याकडे त्रिकुट लिहिलेले असू द्या. आता आपण मला वाटतं प्रश्न समजला. आता डायरेक्ट प्रश्नाकडे जायचं, बरोबर. काय सिद्धांत काय पायथागोरसचा काय सिद्धांत दिला पायथागोरसने? का काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे तिन्हीचा वर्ग करायचा आहे तुम्हाला. कर्णाचा वर्ग ठेवायचा आणि ह्या दोघांची जर बेरीज केली पाया आणि उंचीच्या वर्गाची तर ती कोणाच्या वर्गा इतकी भरते? कर्णाच्या वर्गा इतकी भरते. त्यानुसार मग आता हे त्रिकुट वेगवेगळे आहेत. या त्रिकुटाचा जर तुमच्याकडे पाठ असतील थोडेफार, एवढे तर हे पाठच असायला पाहिजे पहिल्याचे दुप्पट तिप्पट. याच्यातले 2 4 त्रिकुट का होईना पाठ असू द्या, का जे खूप महत्वाचे असतात. हे वरचे 4 5 जरी पाठ असतील तुमच्या हे तरी तुमचं काम भागून जाईल. प्रश्न काय पहिला ते आता मला वाटतं प्रश्न सोडवायचा आहे. बा मी थोडस इथं हिंट देतो. ज्यावेळेस आपण त्रिकुट शोधणार आहोत तर त्यावेळेस त्रिकुट ये 3 4 आणि 5 याच्या या संख्येवरून पहिली संख्या जर तुम्ही विषम घेतली तर तुम्हाला त्रिकुट तयार करायचा. मी म्हणतो हे त्रिकुट बसतेत इथं बसलेत वेगवेगळे, पण जर तयार करायचं असेल तर आणखीन कोणकोणते त्रिकुट तयार होऊ शकतात. इथं कसं तयार झालं असं बघा. याचा जर वर्ग केला तर तो येतो 9, बरोबर. याचा वर्ग किती आहे? 3 चा वर्ग 9. त्याच्यातून एक दोन या संख्येचा वर्ग 9, त्यातून एक कमी करायचा, किती राहिले 8, याची निमपट. आणि याच्यातून एक कमी केला आणि याच्यात परत त्याच्यात एक वाढला 10, त्याची निमपट म्हणजे निम्मी निम्मी करायची. कसं कसं झालं पहिले ते थोडं समजून घ्या. काय केलंय आपण ते पहिलं बघू. सगळ्याला हे जुळतंय का पहिलं ते बघू. काय म्हणलं मी? त्रिकुट कसं तयार केले? समजा मला 7 5 त्रिकुट तयार करायचे.
बरोबर. बरं, 5चं त्रिकोट मला तयार करायचं. मी काय करणार आहे, 5 ही संख्या घेतली, मला पुढच्या संख्या माहिती नाही. आता या पुढच्या मला ह्या 2 संख्या शोधायच्यात. नीट लक्षात ठेवा. मी विषम संख्या पहिली घेतली, मला त्रिकोट तयार करायचंय, मला माहित नाही पुढचं कोणतं त्रिकोट असेल. करायचंय कसं, याचा वर्ग किती येतो, 25. नीट लक्ष द्या. या 25 मधून 1 वजा करायचं, इथे 1 वजा करायचं, इथे 1 ऍड करायचं, ते बघू आपण. त्याच्या पुढची संख्या ऑलरेडी येणार आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. 25च्या पुढची संख्या, 25तून 1 वजा करा, किती आले, 24. 24च्या निम्मे किती, 12. आणि लगेच याच्या पुढची संख्या लिहून टाकायची. काय कसं केलं कळलंय, नाही समजलं का अजून? अजून एखादं त्रिकोट तयार करू आपण. हे बघा, त्रिकोट तुम्हाला जर कसं बनवायचं हे जर कळलं नसेल तर आपण अजून एकदा बनवू. मला समजा त्रिकोट तयार करायचंय 7चं. इथं दिसतंय तुम्हाला त्रिकोट, बरोबर. मी सांगतो कसे काय 7चं त्रिकोट तयार करायचं. मला पुढे कोणत्या संख्या असतील मला माहिती नाही, तयार करायचंय मला. तर मग ते या त्रिकोटाने पायथागोरसचा सिद्धांत फॉलो केला पाहिजे किंवा पायथागोरसच्या त्रिकोटात हे बसलं पाहिजे. मग कशी संख्या तयार करणार मी, याचा वर्ग करायचा, किती आला, 49. यातून 1 वजा करा, किती आले, 48. 2 भागा, किती झालं, 24. याच्या लगेच पुढची देऊन टाकायची, 25. हे त्रिकोट आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, या संख्येचा वर्ग या 2 संख्येच्या बेरजे इतकाच येतो. सोपी स्ट्रिक. आता तुम्ही म्हणता सर मग हे पहिलं झालं विषम, सम असल्यावर कसं करायचं, बरोबर. तुम्ही जर काही फॉलो करीत नाहीत मग याला, जसं काही इथं, पण हे बेसिक आहे, बरोबर. तर 9चं समजा आपण करून पाहिलं, बरोबर, तर ते याला फॉलो करणार नाही, पण हे बेसिक आहे. पण वेगवेगळं अजून 9च्या याला दुसरं त्रिकोट बी हे होऊ शकतं तयार, बरोबर आहे. म्हणून जर हे त्रिकोट सेम असेच आपल्याला तयार करायचे, मग आता पुढचं त्रिकोट कसं होईल, समजा मी असं दिलं, 11चं त्रिकोट तयार करायला तुम्हाला सांगितलं. हे पहा, इथं सगळे त्रिकोट हे कसे तयार झाले ते सांगतोय मी तुम्हाला. तयार कसे झाले ते सांगतो मी. 11 ही संख्या तुम्हाला घेतली, मला माहित नाही पुढे 2 संख्या कोणत्या असतील. कसं करायचंय, 11चा वर्ग किती आहे, 121. यातून 1 वजा केला, खाली 120 उरले, याचे निम्मे केले, किती आले, 60. लगेच पुढचे देऊन टाकायची 61. बस. म्हणजे विषम संख्या जर दिली तुम्हाला तर पुढच्या त्रिकोट कसं असू शकतं याचा अंदाज तुम्हाला आलाय. आता आपण समसंख्या असली मग त्रिकोट कसं तयार करायचं हे बघूया. हे समजलंय, चला. उदाहरणार्थ आता मी एखादी समसंख्या देतो आणि त्याचा आपण त्रिकोट तयार करू. हे कळलंय का? आता एक समसंख्या घेऊया आपण, समजा 4 घेऊ. 4 पासून मला एखादं त्रिकोट तयार करायचं, तर मग कसं तयार करणार, बरोबर. कसं करणार, समजा इथंच घेऊ समसंख्या, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल, बरोबर. आता थोडस स्ट्रिकी हे थोडस आठवणीत ठेवावं लागतंय तुम्हाला. हे बघा, उदाहरणार्थ हे त्रिकोट कसं तयार झालं ते सांगतोय मी तुम्हाला. हे 6 ही एक समसंख्या तुम्ही घेतली, याची निम्मी करायची, किती आली, निम्मी म्हणजे किती आली, 3. 3चा वर्ग किती आला, 9. याच्यातून 1 कमी करायचा आणि याच्यात 1 वाढवायचं. थोडस वेगळं वाटेल, पण तुम्हाला वर्ग करा, मग या दोघांची बेरीज करा, त्याच्यातून वजा करा, याचं थोडस वेळ वाचेल. आता तुम्ही सगळे आपण 8चं उदाहरण बघू. काय काय कसं कसं करतोय मी ते फक्त बघा. आणि नसेल कळत तर आपण एक सोपी पद्धत आहे तुमच्याकडे, फक्त ह्या स्ट्रिक सांगतो तुम्हाला. काय 8 इथं दिलं, 8. आता पुढे कोणती संख्या असायला पाहिजे मला माहिती. मी काय करणार आहे, 8च्या निम्मे किती, 4. 4चा वर्ग किती आहे, 16. 16 तुम्ही 1 गेला, किती राहिला, 15. आणि पुढे याच्यात 16चा वाढा 1, 17. हे पहा, बरोबर. आता समजा 12च करायचंय मला, बरोबर. 12ची इथे संख्या समी, मग मी काय करणार, याची निम्मी करणार 6. 6चा वर्ग 36. 36 मधून 1 गेला, खाली किती राहिले, 35. आणि 36 मध्ये 1 ऍड केला, 37. हे बघा, हे कळतंय का मी काय म्हणतोय ते. आणि जर असं समजत नसत तर आपलं सोपी सरधोपट पद्धत, मोठ्या संख्येचा वर्ग करायचा, तो इतर 2 संख्येच्या वर्गाइतका मिसवायचा. ओके, चला. आता आपण हे सगळं झाल्यानंतर आता आपण एक्झॅक्ट प्रश्न सोडवायला चालू करणार.
चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पटकन लिहून करा. शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेमी आहे. आकृती नाहीये. आकृती काढू आणि पर्याय नाही तुम्हाला मी पर्याय देतो. पहिलं उत्तर शोधून घ्या. एक इथं एक चौरस आहे. आता त्याचं म्हणणं आलं का एक चौरसाचा कर्ण हा 12 आहे. तर त्याच्या प्रत्येक बाजू तर चौरसाची बाजू किती असेल. मी तुम्हाला पर्याय देतो पण त्याच्या अगोदर तुम्ही काढून घ्या. बरोबर. पर्याय असा आहे 6 2 सेमी. आता हे सगळे सेमी सेमी मी सेमी लिहित नाही. 6 सेमी पुढं त्यानंतर 12 2 6 वर्गमूळ 2 करणे 2. यापैकी कोणते पर्याय तुमच्याकडे असतील आता बघू. आता आपण काय करूया एक्झॅक्ट याचं काढूया. कारण असा प्रश्न हमखास असतो परीक्षेत एक तरी. तो कसा असतो. एक तर तुम्हाला बाजू दिलेली असते कर्ण काढायचा असतो किंवा कर्ण दिलेला असतो बाजू काढायची असते. असाच प्रश्न असतो आलटून पालटून. म्हणजे एखाद्या वर्षी जर कर्ण आला तर बाजू काढायचा असतो बाजू आला तर कर्ण काढायचा असतो. मग कसं काढायचं हे तर मी काय करतो पहिले समजून घ्या. इथं बघूया आपण एक फ्लॅट म्हणजे काहीच हे नाही. आपण आता एक कर्ण काढला. बरोबर. मी म्हणलं का याची एक्स बाजू आहे. पहिले समजून घ्या एक्स म्हणजे कोणतीही संख्या असेल. मला सांगा चौरसाचा वर्ग किंवा आता हा काटपून घ्या गणित. याचा जर एक्स असेल तर ही बाजू सुद्धा किती आहे एक्सच आहे. आताच आपण पायथागोरसचा सिद्धांत पाहिला. काय होता सिद्धांत. पायथागोरसचा सिद्धांत असा का कर्णाचा वर्ग म्हणजे हा कर्ण घेऊ. बरोबर. हा कर्ण आहे म्हणजे कर्णाचा वर्ग इतर या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. म्हणजे याचा एक्सचा वर्ग घ्यायचा आणि पायाचा वर्ग घ्यायचा. मग कर्ण वर्ग बरोबर काय आलंय. तर हा एक्स आणि एक्स किती आले 2 एक्सचा वर्ग. बरोबर. इकडचा वर्ग घालायचा इकडचा बी वर्ग घालावा लागता पण हा मध्ये 2 आलाय. मग काय करायचंय इकडचा वर्ग जातो इकडचा वर्ग जातो म्हणून आपण याला कर्णीत टाकू. कसं येतं हे मी इथं घेतो इथं लिहितो. म्हणजे काय कर्ण इकडे असं कर्ण वर्ग बरोबर 2 एक्सचा वर्ग. हाही वर्ग हाही वर्ग जर हा 2 नसता तर डायरेक्ट कर्ण बरोबर एक्स आला असता. पण हा असल्यामुळे काय करावं लागणार आपल्याला कर्ण बरोबर कर्णी 2 एक्स असं आहे. एक्स काय पहिले समजून घ्या. हे एक्स काय बाजू आहे. म्हणजे काय कर्ण बरोबर कर्णी 2 किंवा वर्गमुळात 2 बाजू असं तुम्हाला एकदम उत्तरच भेटलं डायरेक्ट. आता चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. पण आता बाजू जर असं आता याच्यावरून तुम्हाला हाय काढता येईल. बरोबर. याच्यावरून या सूत्रावरून डायरेक्ट सूत्रच आहे. आता मी काय करतो सगळं पुसतो आणि डायरेक्ट सूत्र काय आहे ते सगळं पुसल्यामुळे आपले पर्याय बी गेले त्याच्यात. आता परत पर्याय द्यावा लागतील. घ्या पर्याय घ्या. काय काय पर्याय होते मला वाटतं 6 इथं वर्गमुळात 2 होते. त्यानंतर 12 6 होते. बरोबर. नंतर इथं 12 वर्गमुळात 2 होते आणि 6 वर्गमुळात 2 होते. सूत्र काय डायरेक्ट चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. हे डायरेक्ट सूत्र ध्यानातच ठेवायचं. काय चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू किंवा कर्णी 2 गुणिले बाजू. आता बाजू इथं कर्ण दिलाय 2 मिनिट 12 वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तुम्हाला बाजू काढायचा आहे. तुम्ही म्हणता ह्या पर्यायमध्ये तर कुठंच काही दिसेना असं. बघू आपण सोडू खाली काय येईल बाजू बरोबर. आता हे हा वर्गमुळात 2 गुणिले बाजू आहे. मग 2 काय करायचं इकडे भागाकार जाऊ द्यायची. मग 12 वर्गमुळात 2 बरोबर बाजू असं आहे. पण तुम्ही जर पर्यायमध्ये बारकाईनं बघितलं तर आपल्या उत्तराशी जवळपासचा पर्याय काय दिसत नाही. अशा वेळेस घाबरायचं नाही. थोडं थांबायचं बघायचं काय असं जवळ आहे का. आता मी डायरेक्ट तुम्हाला उत्तराची स्ट्रिक सांगणार पण उत्तर अगोदर काढून घेऊ आपण. कसं उत्तराची स्ट्रिक सांगणार मी ते सांगतो. कर्ण असला का डायरेक्ट बाजू किती असतील बाजू असला का कर्ण किती असतील. बरोबर. हे तुम्हाला आपोआपच पाठवून जाईल याच्यानंतर. पण पहिल्यांदा हे बघून हे काय झालंय आता आता उत्तर असं आलंय. मी हे पुसतो. बरोबर. इथाचा हा भाग पुसून टाकतो. आता हे
खालचं लिहायचंय मला वर म्हणून. आता काय झालंय बघा, असं आलंय तुमचं म्हणजे काय 12 2 बाजू. मी काय करतो पहिले समजून घ्या, कोणत्याही अपूर्णांकाला एकाच संख्येने गुणता बी येतं आणि त्याच संख्येने भागता येतं. जर अंशाला तुम्ही ती क्रिया केली तर छेदाला करायची. मी काय करतो या 12ला आहे ना इथं करतो मी 12ला आहे ना कर्णी 2 ने गुणतो आणि खाली सुद्धा 2 ने गुणतो. नीट लक्ष द्या. हे बघा ही करणी कॅन्सल झाली म्हणजे आपलं हाय ते उत्तर राहील बरोबर बाजू. बरोबर. आता काय होईल, हे 12 तर तसेच येते, कर्णी 2 तसेच आहेत, पण कर्णी 2 गुणिले कर्णी 2 ह्या दोघांचा गुणाकार येतो 2. बरोबर. बेसकून 12. आता उत्तर आहे मला वाटतं कुठेतरी दिसतंय का आता कुठे हे पर्याय इथं, म्हणजे उत्तर काय राहील आता खाली हे 6 आणि हे कर्णित 2 दिसतंय तुम्हाला 4. मग आता आपल्याला सूत्रच आठवलं, आता लगेच सूत्र जेवढा कर्ण देतील का नाही त्याचा निम्मा करायचा आणि पुढे कर्णित 2 ठेवून द्यायची. काय म्हणतोय मी लक्षात येतंय का, जर तुम्हाला कर्ण 14 दिला असला त्याचा डायरेक्ट निम्मा करायचा किती 7 कर्णित 2 हे त्याचं उत्तर. लक्षात आलंय. आता मग तुम्ही म्हणता बाजू दिली तर मग कसं काढायचं त्याचाही प्रश्न घेऊया आपण. पण हे तर समजलंय कसं आहे ते. समजा उदाहरणार्थ आता मी इथं म्हणलं का हा 1600 मी कर्ण आहे, मग कसं करणार त्यावेळेस मग बाजू किती असेल त्याची, तर मग त्याचे असेल बाजू 8 कर्ण मुळात 2. समजलंय. चला हा आता हा पर्याय बघा. पुढील पैकी आपण ते पुढचं एक गणित घेणार आहोत का घेऊ अगोदर तेच गणित घेऊ. हा चला मी याच्या आत्ताचं जे गणित आहे ना वरचं तेच होतं 12 दिलं होतं, आता इथं 7 दिलं. एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे तर त्याची बाजू किती आहे. तर मी पर्याय लिहितो, तुम्ही वाटतं तर सोडा पटकन आहे कसं आहे. आता न पर्याय 5चा सोडवा कसं आहे. हे बघा कर्ण 7 तसंच वर्गमूळ असं तर असू शकत नाही. हे थोडेसे बघा, आता मी काय सांगितलं होतं कर्ण जर तुम्हाला दिला त्याची डायरेक्ट निम्मी करायची आणि पुढे वर्गमुळात 2 ठेवून द्यायची पुढे असं ठीक. म्हणजे आता तुमच्या एक लक्षातच ठेवायचं, जेव्हा चौरसाचा कर्ण दिलेला असतो त्यावेळेस त्याची बाजू काढताना डायरेक्ट त्याची निम्मी करायची वर्गमुळात 2 ठेवून द्यायची. समजलंय. आणि मग बाजू करताना काय करायचं, आता इथंच बघा ना काय होतं कर्ण वर्गमुळात 2 बाजू असं होतं ना. बरोबर असंच होतं नाही. आता काय करायचं ज्यावेळेस बाजू काढतो आपण त्यावेळेस काय करतो आपण मग हे दोन इकडे भागिले करायचे. म्हणजे हे इकडे आणून द्यायचं. हे सूत्र तुम्ही जर पक्क लक्षात ठेवलं तर तुमच्या आपाप लक्षात येईल का कर्ण दिला का त्याला बाजू होते, बाजू दिला का तुम्हाला कर्ण काढता येईल. ओके चला आता पुढचं जाऊया. हा प्रश्न सोडूया. हा पुढील पैकी कोणता संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट नाही. आता बघा हा जो प्रश्न होता हा 2021 ला आलेला होता, किती सोपा प्रश्न होता. आणि हा जो प्रश्न होता हा 2017 ला आलेला होता. आता हा प्रश्न बघा 2021 ला, आता विशेष पहा 2021 ला हाही प्रश्न आहे आणि 2021 ला हाही प्रश्न आहे. म्हणजे साधारण एकदम छोटी कन्सेप्ट आहे पण त्याच्यावर 2 प्रश्न आलेत. चला हा प्रश्न सोडून द्या. सगळे त्रिकुट दिलेत, आपल्या त्रिकुटाच्या हिशोबाने एखादं त्रिकूट बसते का कसं बघू पटपट पटपट. आता काय करायचंय मोठ्या संख्येचा वर्ग करा या संख्येचे वर्ग करा असं करायचंच नाही. मी जे काय सांगितले नसते त्याने आपण करून बघू सुटतंय का कसं पटकन होतंय कसं. काय केलं होतं बघा, मी काय म्हणलंय तुम्हाला का मोठी जी संख्या म्हणजे विषम जर संख्या हे तर बघा त्रिकुटच हे तर पाठच असलं पाहिजे, या त्रिकुटाचा विशेष नाही हे तर असतंच. आणि जर विषम संख्या असेल पुढे जर 2 लगतच्या संख्या असतील ना तर खूप शक्यता असते का ती त्रिकुट असते पण चेक करायचं ना. आता हे बघा 7 विषम संख्या याच्या पुढच्या संख्या कोणत्या असतील तुम्हीच विचार करा. 7चा वर्ग 49
त्याच्यात एक कमी केलं का किती आला 48. 48 ची निम्मी किती आली 24 आणि याच्या लगेच पुढची 25. म्हणजे हे त्रिकुट आहे हे बी त्रिकुट आहे. हे त्रिकुट आहेत हे बी आहे हे बी आहे. आता हे चेक करायचं तुम्हाला 8. मी काय सांगितलं याची निम्मी करायची 4. याचा वर्ग घ्यायचा 16. याच्यातून एक करायचं 15 आणि लगेच त्याच्या पुढची एक सांगायला 17. म्हणजे हे त्रिकुट आहे. आता हे बघू हे जुळतं का. मी काय सांगितलं होतं जर विषम संख्या असेल तर त्याचा वर्ग करायचा. इथं कसं केलं आपण विषम संख्येचा वर्ग 5 चा वर्ग 25. त्यातून एक कमी करायची 24. त्याची अर्धी इथं 12 यायला पाहिजे होतं आणि लगेच पुढे 13 यायला पाहिजे होतं. असं त्रिकुट असायला पाहिजे होतं पण हे त्रिकुट असं नाही. मग याच्यात कोणतं त्रिकुट नाही तर पर्याय क्रमांक किती आहे 4. पर्याय क्रमांक किती आहे 4. हे त्रिकुट नाही. बाकीचे तिन्ही त्रिकुट आहेत. किंवा जर तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने जमत नसत तर सरळ काय करायचं त्या 25 चा वर्ग करायचा. आता याच्यासाठी तुम्हाला वर्ग माहिती असला पाहिजे. हा पाठ जर तुम्हाला व्यवस्थित पटकन ट्रॅकर करायचा असेल तर वर्ग माहिती असला पाहिजे. आणि जर मी सांगितलं कळलं नसेल तर एक दोनदा रिव्हिजन करा. याची तुम्हाला म्हणजे स्टोअर व्हिडिओ मिळतात म्हणजे आहेत आपल्या वेबसाईटवर जिल्हा परिषदच्या. त्यावरूनही परत हा एकदा व्हिडिओ बघा. म्हणजे कसं आता मी परत सांगतो याचं तर विषम संख्या असताना काय करतो आपण. विषम संख्या असताना आपण याचा वर्ग करतो त्यामधून एक वजा करतो ते येतं 48 आणि याची निम्मी करतो ते येतं 24 आणि लगेच याच्या पुढची संख्या घेतो आपण 25. हे आपलं त्रिकुट आहे. 2 स्टेप मध्ये लक्षात ठेवायचे काय याचा वर्ग हा याच्यातून वजा 1 नंतर हे याला 2 ने भागिले नंतर हे. थोडस सराव जर केला तर ते होऊन जाईल. म्हणजे काय त्या संख्येचा वर्ग करायचा त्यातून एक वजा करायचा त्याला 2 ने भागायचं जे येईल का लगेच त्याच्या पुढची संख्या घेऊन टाकायची. बरोबर. आता हे झालंय मला वाटतं ना. ओके. आता हे जे गणित आहे हे याचं उपयोजन आहे. म्हणजे काय तुम्ही पायथागोरस इथं असं सांगितलं नाही का पायथागोरसचा सिद्धांत वापरा मग हे सोडवा. तुम्हाला हे गणित वाचायचंय या गणितावर आकृती काढायची आणि हे गणित कोणत्या सिद्धांतात बसतंय हे पहिल्यांदा शोधायचं आणि मग ते लक्षात आलं का हे पायथागोरसच्या सिद्धांतात बसतंय मग त्या पायथागोरसच्या सिद्धांताने हे सोडायचं. म्हणजे पायथागोरसच्या सिद्धांताचं उपयोजन कसं करणार त्याचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय वाचा बघा. वीज पुरवठा इथं उकार याच्यात गेलाय उंचीमध्ये. वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केलेत. असे प्रश्न आले का पहिल्यांदा आकृतीच काढायची घाई करायची नाही. पहिल्यांदा काय करायची तुम्हाला आकृती काढायची. त्यांचं काय म्हणणं आहे वीज पुरवठा करण्यासाठी 2 सपाट जमीन अशी सपाट आहे आणि त्याच्यावर 2 खांब उभा केलेत. बर किरे उभा हा काय म्हणतोय त्यांचं उभा केले आहे. त्यांची उंची अनुक्रमे म्हणजे पहिला जर हा खांब असेल तर याची उंची 20 मीटर आहे आणि याची उंची 28 मीटर आहे. म्हणजे थोडा उंच असा पाहिजे. बर त्या 2 खांबातील अंतर म्हणजे हे जे अंतर दिलंय तर हे किती दिलंय 15 दिलंय. 15 मीटर आहे. त्यांनी वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल. म्हणजे त्यांचं काय म्हणणं हे खांबाचे जे टोक आहेत हे 2 यांना जोडायचे तर मग किती तार लागेल. इतका साधा सिंपल प्रश्न आहे. बरोबर. हे असं जोडायचं मी वेगळ्या कलरने हे जोडतो. ही तार इथं असे मला जोडायची तर त्यांचं म्हणणं का हे कसं आहे. आता तुम्ही म्हणता इकडे 20 इकडे 28 इकडे 15 हे तर कोणत्याच त्याच्यात बसत नाही. थोडा विचार करायचा असं ज्यावेळेस येईल का नाही उभे खांब असा काही आला कन्सेप्ट त्याच्या जमिनीला उभा खांब असतो का नाही तो काटकोन करीत असतो. याचा अर्थ हे काटकोन म्हणजे काटकोन आला का लगेच तुम्हाला पायथागोरस सिद्धांत आठवला पाहिजे. आता याला आपण काटकोनात घेऊन जाऊ. कसं बघा म्हणजे काय करायचं तुम्हाला हे काढायचं म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं तिरकी दिसलं का समजा तो कर्ण असतो. म्हणजे काय मी जर असा विचार केला का या खांबापासून जर सरळ इथं तार जोडायची असती मला अशी बरं का मी काय म्हणतोय बघा की जर एवढा उंच नसता हा खांब इथपर्यंतच असता तर किती लागली असती तार मला किती लागली असती. हे जेवढं अंतर आहे ना या 2 खांबा इतकं तितकंच लागलं असतं ना. म्हणजे ही तार मला 15 लागली असती. दिसतंय काय मला जरा फेंट वाटतोय तो किती लागली असती 15 लागली असती. बरोबर. बर ओके. मी काय करते ह्या खांबाची जर उंची समजा हा खांबाची उंची इथपर्यंत असते मला सांगा हा खांब इथं 20 आहे मग हा 20 आहे म्हणजे इथून इथपर्यंत किती उंची याच्यापेक्षा तर हा 8 आहे. तुमच्या एक लक्षात आला असेल इथं काटकोन आहे 8 15 असं काहीतरी दिसते. सांगा आता सध्या आपण काय केलं होतं पहिलं तुम्हाला आठवतंय का
समसंख्या जर असत त्यावेळेस एक तर काय करा, सरळ कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाने सोडायला चालू करा. मी सांगतो कसं कसं करायचं. नसेल तर मग आपल्या कर्ण वर्ग बरोबर पाया म्हणजे हा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असं सोडायला चालू करा. म्हणजे कर्ण म्हणजे तुम्हाला हे काढायचंय ना की तार किती आपल्याला माहित नाही, 30 तर काढायची. मग कर्ण वर्ग बरोबर मी याची स्ट्रिक मी सांगतो तुम्हाला. पाया किती आहे 15चा वर्ग अधिक उंची किती 8चा वर्ग. 15चा वर्ग किती आहे सांगा, किती आहे 15चा वर्ग 225. पुढे कितीचा वर्ग आहे 8चा वर्ग किती आहे 24. 8चा वर्ग किती 64. दोघांची बेरीज करा आणि मग यांचा वर्गमूळ करा. म्हणजे काय, कर्ण वर्ग बरोबर 15चा वर्ग 225 अधिक 8 64. यांची बेरीज करा किती येईल 9 8. बरोबर आहे का. हा कर्ण वर्ग बरोबर. आता तुम्हाला याच्यासाठी वर्ग पाठ असलेच पाहिजे. हा कुणाचा वर्ग आहे, कुणाचा तरी वर्ग असेल ना. कुणाचा वर्ग आहे 17चा वर्ग आहे का बघा. कुणाचा वर्ग आहे 17. म्हणजे इथं हे 17. आता एवढं जर केलं म्हणजे कर्ण बरोबर किती आहे 17. काय आहे 17 मीटर. हे तुमचं उत्तर 4. आता थोडा वेळ गेला याच्यात, बरोबर आहे, थोडासा वेळ गेला. लवकर कसं झालं असतं ते बघू आपण. हे जर क्विक मला करायचं असतं, मी परीक्षेमध्ये खूप वेळ कमी असतो माझ्याकडे आणि मला हा मात्र आकृती काढायची आहे. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला कच्ची आकृती साईडला काढायची आहे. आता साधं उदाहरण बघा. मी काय म्हणतोय, आपण जे थोडस शिकलोय त्याच्यात एक हा बसचं एक त्रिकोण बघू. ही संख्या 8 आहे, ही संख्या 8 आहे बरोबर. ही संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे, कर्ण ह्या दोन्हीपेक्षा तर जास्त असायला पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. मग आपण 8 वर्ग जर लहान असेल तर ही कशी असते समसंख्या. आताच आपण काय पाहिलं होतं, जर समसंख्या असेल तर मला त्रिकूट कसं तयार करता येईल. मी त्रिकूट तयार करून पाहतो. जर त्याच्यात एक संख्या माझ्या त्रिकूट आली का दुसरी असणारच आहे. याची निम्मी करतो असतो आपण 4 बरोबर. 4चा वर्ग किती आला 16. याच्यातून 1 वजा करतो आणि मग याच्यात 1 वाढवतो. झालं बघा त्रिकूट. म्हणजे ही संख्या होती, ही संख्या त्याच्यात आहे, ही आपापच 17 आहे. कसं कसं झाले पहिले ते समजून घ्या. काय केले मी, जेव्हा मला समसंख्या दिलेली असते त्यावेळेस मी त्याची निम्मी करतो. वाटलं तर नसेल कळत काय केले, जेव्हा मी समसंख्या दिलेली असते, उदाहरणार्थ ही समसंख्या आहे, याची निम्मी करायची. आता मी एक स्टेपच लिहून देतो इथं. किती आली 4. मग या 4चा तुम्हाला काय करायचं परत वर्ग करायचा. मी पुढे पुढे स्टेप करतो. 4चा काय करायचा तुम्हाला वर्ग करायचा. तो किती आला 16 बरोबर. या 16 मधून 1 मारा करायचा आणि या 16 मध्ये 1 वाढवायचा. तुमचं हे त्रिकोट तयार झालं बघा. हे 8 हे 15 तिथं दिलेलंच होतं आणि हे 17. आता वाटलं तर लिहून घ्या कसं कसं केलं म्हणजे लक्षात येऊन जाईल बरोबर. ते जर समसंख्या दिली तर विषम संख्येचं मी लिहून देतो कसं कसं करायचं ते. काय समसंख्याचं कसं आहे, निम्मी करायची, त्याचा वर्ग करायचा, त्यातून 1 वजा करायचा, 1 मिळवायचा, बस झालं एवढंच. ओके. आता विषम संख्या दिलं तर तेही लिहून घ्या. म्हणजे विषम संख्या जर दिली तर ते कसं करायचंय. विषम संख्या समजा मी दिली, समजा 11 7 9 7 दिली समजा बरोबर. आपण 7चं उदाहरण घेऊ. 7 विषम संख्या जर दिली तर पुढे त्रिकूट कसं तयार होईल, त्या 7चा करायचा वर्ग. आता हे बरोबर चिन्ह नाही इथे यायला पाहिजे. म्हणजे या संख्येचा करायचा वर्ग, तो येतो 49. त्यातून करायचा 1 वजा, मग खाली उरेल 48. याचं करायचं 2 बरोबर. हे किती येईल 24. याच्या लगेच पुढची संख्या घ्यायची 25. या दोन संख्याचा बंच.
लगतची संख्या घ्यायची. झालं. काय 7चा वर्ग करायचा 49, त्यातून 1 कमी करायचा खाली जायची 48, त्याला 2ने भागायचं 24 आणि लगेच त्याच्या पुढची संख्या विषम असेल तर. मला वाटतं आता हे झाल्यानंतर आता तुम्हाला सोपं सोपं जाईल. ज्या वेळेस असं होईल आपण बघूया पुढं काय काय होत आहे. चला झालं की लिहून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा मात्र म्हणा, प्रॅक्टिस केल्याची नाही. आता हे पहा आदेश, आता हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आकृतीत काढायचं तुम्हाला. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला, नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मीटर अंतर चालत गेला, पुन्हा काटकोनात वळाला. आता हा जो प्रश्न आहे का नाही, हा सोडायला सोपा असतो पण मोठा दिसतो आणि मोठा जसाच का दिसला का मुलं म्हणतात नाही तो खूपच मोठा होता त्याच्यामुळे आम्ही सोडवलाच नाही. तुम्ही जर आकृती काढली तर तुमच्या लक्षात येईल का हा प्रश्न खूप सोपा होता. फक्त आकृती काढताना थोडस व्यवस्थित काढायची. कशी काही याचं जे अंतर आहे ते थोडी थोडी व्यवस्थित काढायचे. आता बघा आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे, आता तुम्हाला उत्तर पूर्व पश्चिम वहीवरच्या दिशा लक्षात असायला पाहिजे, पेपरवरच्या दिशा लक्षात असायला पाहिजे. उत्तर म्हणजे वर. मी आकृती काढीत चालतो. समजा इथं घर आहे आपलं, उत्तर दिशेकडे म्हणजे पुढं 200 मीटर चालत गेला. ओके. हा पुढं काय आहे? नंतर काटकोनात पश्चिमेकडे, पश्चिम दिशा इकडे असते, काटकोनात 150 चालत गेला. आता 200 जर असं असेल तर 150 याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यावं लागेल मला, बरोबर. हा पुढं काय आहे? पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे गेला, म्हणजे काटकोनात वळायचा पुन्हा उत्तरेकडे गेला. आता ही आकृती काढायला खाली काढायला पाहिजे, बरोबर. मला नेमकी जागा पुरायला थोडस हे मी काय करतो थोडस एवढं घेतो असं अर्थ, म्हणजे मग मला खालच्या स्लाइडला जागा पुरेल. काढा आकृत्या काढीत चला तुम्ही. माझ्या अगोदर आकृती तयार झाली पाहिजे तुमची, बरोबर. काय होतं इथून तो 200 मीटर गेला, इथून 200 मीटर गेला, मग नंतर 150 इथं वळाला, परत 300 मीटर इथं, म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट अंतर इकडे गेला. बर पुढे काय 300 मीटर चार्ज गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनावरून पश्चिमेकडे 150 मीटर गेला, म्हणजे पुन्हा पश्चिमेकडे काटकोनात वळाला आणि 150 आला, म्हणजे याच्या एवढंच अंतर आला. 150 मीटर जाऊन डावीकडे काटकोनात वळाला. आता जेव्हा असा माणूस चालला इकडं, हे बघा इकडे लक्षात ठेवा, इकडे चालल्यानंतर इकडचा हात त्याचा उजवा असतो, हा डावा असतो, डावीकडे वळाला व 100 मीटर दक्षिणेकडे आला. आता मी अंतर देतो, हे 200, हे 150, हे 300 अंतर आहे आणि हे किती आहे 300 गेल्यानंतर हे 150 आणि पुन्हा डावीकडे वळाला आणि 100 आला, म्हणजे याच्यात तिसरा हिस्सा आला व दक्षिणेकडे आला. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल, म्हणजे सरळ म्हणजे असं असं बरं का. आता तुमच्या लक्षात घेऊ द्या, आता हे या पॉइंटवर येत असेल, बरोबर. आता आपली आकृती जर व्यवस्थित काढली तुम्ही तर ती त्या पॉइंटवर येते, बरोबर. म्हणजे आपलं माप व्यवस्थित हुकलं नाही पण ती याला टच होऊन अशी खाली येते, म्हणजे हे अंतर तुम्हाला काढायचं. मग आता कसं काढणार पहिलं समजून घ्या. हे बघा हे अंतर तर 150 आहे, बरोबर. आता आकृती थोडीशी मी जी क्लिष्ट झाली ना ती थोडीशी काढतो व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही म्हणता सर इथंच जमाना परीक्षेत कशी जमन, एवढा वेळ कसा परीक्षेत पुरत, काहीच नाही. थोडस लक्ष देऊन जर सोडा तर हा प्रश्न सुटतो. असं हा असा प्रश्न आहे. म्हणजे काय ते फक्त मापा लक्षात ठेवा, मी माप दुसऱ्या याने देतो म्हणजे मग लक्षात येईल की 200 माप याचं आहे, हे 150 माप इथालचं आहे, हे 300 माप इथं आहे, हे 150 माप इथं आहे आणि हे 100 माप इथं आहे. असा प्रश्न आहे. त्यांनी विचारलंय या पॉइंट पासून या पॉइंटचं अंतर किती. त्यांनी सगळे काटकोनात वळाला, म्हणजे आपल्याला पायथागोरसचा सिद्धांतच वापरायचा आहे. पण तुम्ही म्हणाल एवढं अंतर आम्ही काढावं का, मग एवढं अंतर काढावं का. आता बघा याच्यात थोडस मी इथे करतो, हे अंतर किती, हे जर 150 तर हे बी 150 ते. तुम्ही दोन पद्धतीने जरी गणित केलं तरी सुटेल. म्हणजे कसं पहिल्यांदा ह्या दोघांचं करून मग हे काढता आहे ना, हे काटकोनच आहे ना याचं इथं, मग हा बी काटकोनच आहे. असं करण्यापेक्षा
मी काय म्हणतो याला मी इमॅजिन करतो थोडंसं लांब होतो म्हणजे काय याला इकडे घेतो मी मनाने लांब होतो बरं काही असं मी काय करतो एकदम मोठा त्रिकोण तयार करतो आता म्हणजे एकदाच काढायचंय मला हे 200 अंतर आहे हे किती आहे हे बघा हे 100 होतं हे 100 कट झालं म्हणजे हे सुद्धा किती उरलंय 200 200 200 किती झालंय 400 नीट बघा हे किती झालं 400 ओके म्हणजे हे अंतर झालं 400 आता हे अंतर किती आहे हे तेव्हा का हे 150 म्हणजे हे सुद्धा 150 म्हणजे हे होतं 300 पण हे 150चे नाही बघा हे आणि हे अंतर म्हणजे हे 150 आणि हे 150 150 आणि 150 किती झालं 300 नीट बघा लक्षात ठेवा सुटलं ना गणित बघायची काय गरज आहे तुम्ही जर नीटचा पायथागोरसचा सिद्धांत बघितला असता कसा आकृती तयार झाली अशी बरोबर हे 400 हे 300 मी म्हणतो हे 2 शून्य तो राहू दे 2 मिनिटं बाजूला किती यायला पाहिजे 3 4 पायथागोरसचं त्रिकोण कोणतं आहे 3 4 आणि 5 हे 2 शून्य देऊन टाकायचं 500 बरोबर आता हे बघा तुम्हाला जर मग नसेल करायचं तर आता वर्ग करा याचा वर्ग करा याचा वर्ग करा आणि मग यांची बेरीज करून याचाही वर्ग होतं असंही करता येईल पण तसं करायची गरजच नाही तुम्ही जर नीट याच्याकडे लक्ष दिलं हे 300 हे 400 म्हणजे हे किती असायला पाहिजे 500 तुमचं जे मूळ त्रिकुट आहे ह्या मूळ त्रिकुटावर हा प्रश्न होता 3 4 5 यंदा 100 100 नि पुन्हा तुम्हाला हे त्रिकुट मिळून जाईल बरोबर लक्षात येते का मी काय सांगतोय ते सेम असा हा प्रश्न आहे बरोबर आता चला आपण पुढचा प्रश्न सोडूया हा प्रश्न 2017 आणि 2019 ला आला होता या प्रश्नात कालचा जो पाठ झालाय ना आपला त्रिकोण आणि त्रिकोणाचे घटक त्याचा आणि याचा बराचसा संबंध आहे ती कन्सेप्ट जर कळली तरच ही कन्सेप्ट कळते किंवा हा प्रश्न सुटतो नाही तर सुटत नाही कन्फ्युजन होतं मग प्रश्न वाचा आकृती काढा आणि बघा तुम्हाला आहे थोडासा वेळ काढले काय म्हणते बघा एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी देऊन टाकली त्यांनी म्हणजे असं आहे मी थोडासा वर घेतो असा एवढाच प्रश्न ठेवतो बरोबर म्हणजे आपल्याला प्रश्न काटकोन एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी असा दिलाय थोडासा मोठा काढू का दिसत असेल तर थोडासा मोठा इथं काढतो काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 सेमी दिली ही 5 आहे आणि ही 12 आहे सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती आता बा निस्ता कर्ण नाही सांगितलं तर परिवर्तुळ काढायचंय त्रिज्या परिवर्तुळ म्हणजे ती कालची कन्सेप्ट होती लक्षात घ्या त्रिकोणाचं परिवर्तुळ कधी काढतो आपण म्हणजे त्रिकोणाचे जर कोन दुभागले तर आंतरवर्तुळ निघतं आणि त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक जर काढले तर त्याचं परिवर्तन निघत म्हणजे काय ही बाजू तुम्हाला दुभागायची ही बाजू दुभागायची ही बाजू दुभागायची आता दुभागायची नाही पण परिवर्तुळ काढताना आपण असं करतो आणि परिवर्तुळाचं सेंटर कुठं येतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे लघुकोन त्रिकोणात आंतरभागात येतंय विशाल कोन त्रिकोणात बाह्य भागात येतंय आणि काटकोन त्रिकोणात कर्णाच्या नेट मध्यभागी येतं एवढाच पॉइंट माहिती असला का हा प्रश्न सगळा संपत होता सुटत होता काय कर्णाच्या एकदम मध्ये म्हणजे इथं येतंय ते आणि मग याचं परिवर्तन तुम्हाला म्हणजे एवढं अंतर घ्यायचं आणि असं असं परिवर्तन त्यांचं काय म्हणणं आहे परिवर्तुळाची त्रिज्या काढायची म्हणजे ही इथून इथपर्यंत अंतर किती काढायचं पहिल्यांदा तुम्हाला कर्ण तर माहिती झाला पाहिजे बरं नुसता कर्ण माहिती असून उपयोग नव्हता याच्यामध्ये तर काय माहिती असायला पाहिजे होतं कर्ण म्हणजे हा ही मध्यवर्त बिंदू आहे हे जर वळ माहिती असेल तर जेवढा कर्ण असेल तेवढी त्याची अर्धी काय असते त्रिज्या असते कुठं असं असेल तर बघूया तुमच्या लक्षात आलं सांगा सगळे पर्याय अर्धे अर्धे पॉईंट पॉईंट दिलेत पण आपल्याला पहिल्यांदा कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग करायचा आहे मग बघू आता मी सांगितलं तसं 5 ही विषम संख्या आहे याचं त्रिकूट तयार करू आपण कसं त्रिकूट तयार करायचंय 5चा काय करायचा आहे नीट लक्ष द्या 5चा काय वर्ग किती आला 25
यातून एक बाजू गेला, खरं राहिली 24 आणि याचा अर्धा म्हणजे आलं 12 आणि याच्या लगत पुढची संख्या 13, म्हणजे हे तुमचं 13 असेल. आता असं जर काढता येत नसत तर कसं काढायचं ते सांग. म्हणजे मी सांगितलेलं समजा हे त्रिकोटाने लक्षात नसतं आलं तुमच्या, हे जर लक्षात नसेल आलं 13 कसं आलंय. आता हे स्ट्रिक आहे, ही पटकन तुम्हाला परीक्षेत वापरता येण्याजोगी आहे. पण समजा हे नसेल कळत तर मग काय करायचंय, आपलं नेहमीसारखं याचा वर्ग करायचा 25, याचा वर्ग करायचा 144, या दोघांच्या बेरजेचे वर्गमूळ इथे येणार आहे 9, 6 आणि 1. हे कोणाचा वर्ग आहे 13चा, म्हणजे हे 13 आलं. पण कर्ण नाही काढायचं ना आपल्याला, कर्ण सांगितलंच नाही. त्यांनी काय सांगितलंय, या परिवर्तुळाची ही त्रिज्या किती असेल, त्रिज्या निम्मी असते, बरोबर ना. हा पूर्ण जर व्यास आहे, वर्तुळ त्याच्यामधूनच गेले, मग जर निम्मा असेल मग 13चं निम्म किती आलं 6.5. पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न अगोदर आपण का घेतला नाही त्याचं कारण असं होतं, तुम्हाला ही कन्सेप्ट नव्हती झाली म्हणून आपण गेल्या कालच्या पाठात हा प्रश्न टाकला नव्हता. या पाठात टाकण्याचा उद्देश तसा, या पाठामध्ये पण समजून घ्या, या प्रश्नात परीक्षकाला काय बघायचंय पहिले ते समजून घ्या. परीक्षेला दोन गोष्टी बघायच्या, म्हणजे हा प्रश्न आहे ना दोन पाठाशी रिलेटेड आहे. काय बघायचंय परीक्षकाला किंवा पेपर सेट करणाऱ्याला, का तुम्हाला त्रिकोणाच्या संदर्भातली काही गोष्टी माहिती आहेत का, परिवर्तनाची कन्सेप्ट, आणि ती खास करून काटकोणाच्या बाबतीतली. आणि दुसरं असं पायथागोरसचा सिद्धांत काढावाच लागतोय, म्हणजे पायथागोरसचा सिद्धांतही तुम्हाला माहिती असला पाहिजे. म्हणजे एकाच प्रश्नात तुम्हाला दोन चॅप्टरची माहिती असली पाहिजे, तेव्हाच हा प्रश्न सुटणार आहे. ओके, तर आता पुढचं काय, हा माझ्या म्हणणे आता आपण शंका विचारायला समजला असेल तर आता अजून एक थोडीशी याच्यातली एक वाढीव कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, तर पटकन जर आहे तर आता ती थोडस वेगळी, पण तरी आपण बघूया काय होते ते. समजा ही काटकोण त्रिकोणाच्या संदर्भातली आहे. जर काटकोण त्रिकोणात थोडं नीट समजून घ्या, 90, 45 आणि 45 असा जर कोण दिला, नीट आहे का मी काय म्हणतोय, म्हणजे आता हा कोणता त्रिकोण झाला मला पहिल्यांदा हा समजून घ्या. जर कालचा पाठ तुम्हाला जर नीट समजला असेल का नाही, तर तुमच्या हा लक्षात आला असेल हा काटकोण त्रिकोण नेमका कोणता आहे. म्हणजे माझं काय म्हणण्याचं आहे, हा समभुज आहे, समद्विभुज आहे का विषमभुज आहे. तुम्ही बघा, दोन कोण कधी एकरूप असतात जर त्यांच्या समोरच्या बाजू एकरूप असतील तर, म्हणजे ही बाजू याच्या समोरचा कोण आहे आणि ही बाजू याच्या समोरचा कोण आहे, याचा अर्थ या दोन बाजू समान लांबीच्या आहेत आणि मग आकर्णे, बरोबर. आता चला बघूया कसं होतंय. तर मग काय झालंय, तर ज्यावेळेस असं असेल का नाही 45, 90, 45, 45, 90 जर कोण असेल काटकोन, मी काय म्हणतो 45, 45 आणि 90 अंशाचा जर कोण असेल तर काय होतंय, प्रमेय काय आहे, तर 45 कोणासमोरील बाजू, ही बाजू किंवा ही बाजू कर्णाच्या द्या, वाटलं तर प्रमेय लिहून घेता का, मी पुसतोय काय 45, 45, 90 असं एक हे टाका. आणि आता ही नसली तरी तुम्हाला पण असेल तर पटकन प्रश्न सुटतो, काय 45 अंश, 45 अंश आणि 90 असा जर काटकोन असेल तर काय होतंय, 45 कोणासमोरील बाजू वाटलं तर असेल, 45 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू कर्णाच्या कर्णाच्या 1/2 पट असते. ओके, म्हणजे काय समजलंय, जर समजा असा तुम्हाला काटकोन दिलेला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल का हा 45चा कोण आहे, हा 45चा कोण आहे, हा 90 आहे, आणि ही बाजू जर त्यांनी दिलेली असेल का समजा 12 आहे, तुमच्या एक लक्षात आलं असेल हा काय आहे नेमका, हा चौरस आहे, चौरसाचा अर्धा भाग आहे, बरोबर. तिथेही तसंच होतंय, तुम्ही लक्षात आला असेल का कर्ण वर्गमुळात 2 बरोबर बाजू असं येत होतं ना, हा एक कर्ण आहे.
बरोबर, मला तेच तर सांगायचं होतं तुम्हाला, काय हे असं होतं बरोबर. मग काय, समजा कर्ण 9 दिला तर 9 वर्गमुळात 2 असं. ओके, हा झाला प्रमेय. आता अजून एक दुसरी एक कन्सेप्ट असते काय, 45 45 90 मध्ये काय, 45 कोणासमोरील बाजू कर्णाच्या 1 वर्गमुळात 2 पट असते. आता घ्या 30 60 90 चा, म्हणजे जर असं असेल, आता हे थोडीशी ऍडिशनल माहिती, तुम्ही ही माहिती जरी नसली तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. 30° 60° आणि 90°चा कोन. जर मला उदाहरणार्थ असा एखादा काटकोन दिलाय तर तो 60° आहे, हा 30° आहे आणि हा तर 90 आहे. तर मग काय होतंय, घ्या 30 कोणासमोरील बाजू, 30° कोणासमोरील बाजू, काय कोणासमोरील बाजू कर्णाच्या अर्धे असते, कर्णाच्या 1/2 पट असते व 60° कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. काय म्हणजे काय, समजा कर्ण जर इथं समजा 12 असेल, समजून घ्या 30 समोरील बाजू म्हणजे ही 6 असेल आणि ही कशी असेल, वर्गमुळात 3/2 म्हणजे 6 वर्गमुळात 3 अशी असेल ही, एवढा असेल. हे जर असेल तर लक्षात येईल. ओके, आता मला वाटतं आपण जेवढे काही घटक झालाय आतापर्यंत त्या घटकावरच्या शंका तुम्हाला जर असतील तर त्या विचारा, आपण त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करू. विचार. सर चौरसाचा कर्ण कसा काढायचा? कशाचा? चौरसाचा कर्ण ना. आता अजून कोणाची शंका आहे का वेगळी? एवढी शंका आहे कर्ण कसा काढायचा. बरं, 1-2 मिनिटात मी एक्सप्लेन करून देतो तुम्हाला चौरसाचा कर्ण कसा काढायचा. सूत्र कसं आहे बघा. उदाहरणार्थ हा एक चौरस आहे, बरोबर. इमेजिन करा का हा चौरस आहे, म्हणजे याची बाजू समजा मी एक्स गृहीत धरली बरं का, एक्स, याची बी एक्स. आता चौरसाच्या चारी बाजू सारख्या लांबीच्या असतात, मग ते तुम्हाला काटकोन दिसते का नाही, एवढाच. मग हा कर्ण काढायचा आहे तुम्हाला. मग कर्ण वर्ग बरोबर पायथागोरसचा सिद्धांत वापरा, पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग कर्ण वर्ग तर माहितच नाही आपल्याला, पण पाया माहिती आहे किती आहे, एक्स, आणि याचा वर्ग हा बी एक्स आहे, याचा वर्ग हा एक्स वर्ग, हा एक्स वर्ग, 2x वर्ग आला. इथं आला कर्ण वर्ग, बरोबर. हेच कर्ण वर्ग काय, दोघांकडचा जर वर्ग वर्ग काढला बाजूला तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2x, आणि x म्हणजे काय असते आपली, किंवा तुम्ही असं म्हणू शकता बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, 2 बाजू वर्ग, बरोबर. असं बी म्हणू शकता तुम्ही. कर्ण बरोबर कर्णे 2 बाजू, झालं हे सूत्र. समजलंय. असा काढलाय मी तो कर्ण आणि बाजूचा संबंध, बरोबर. हो सर समजलं. काढता येतो का? हा, लघु आयताचा कर्ण काढता येतो का? लघु कोण सर नाही, पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये लघु कोण काढायला येत नाही. सर आयताचा कर्ण, काय आता, आयताचा कर्ण काढता येतो का? मला तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. सर आयताचा कर्ण काढता येतो का? हा, येतो ना काढता, सेम असाच काढतो. हा, इथं एखादा प्रश्न काय आहे का, आयताचा कर्ण काढता येतो का, येतो ना काढता. सेम असंच काढायचं आहे. कसा काढायचं ते आपण बघू. समजा मी एक आयत देतो, 2 मिनिटं आपण काढू. वाटलं तर आपण आयतच काढू, बघू काय होतंय. समजा मी असा आयत काढला, थोडस नीट लक्ष द्या. मी हा 7 का घेतला आणि हा 24 घेतला. मला हा कर्ण किती ते काढायचा.
बरोबर. कसं आहे इथं बी काटकोनच होतो. मग काय करावं लागेल मला? हा कर्ण काढायचा ना. मग परत आपला पायथागोरसचा सिद्धांत वापरा. कर्ण वर्ग बरोबर या दोन हा पाया वर्ग घ्या. पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. जिथं जिथं काटकोन होईल ना ती आकृती कोणती असू द्या तुम्हाला हाच सिद्धांत वापरायचा. मग तो चौरस असू द्या, चौकोन म्हणजे आयत असू द्या, एखाद्या आकृतीत असू द्या, काटकोन होऊ द्या, कोणती आकृती. फक्त तुम्हाला तिथं काटकोन झालेला असा पाहिजे, काटकोन त्रिकोण. मग कर्ण वर्ग बरोबर किती होईल? पायाचा वर्ग 24चा वर्ग किती? पटकन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किती 24चा? किती 24चा वर्ग? सांगा 24चा वर्ग किती? 500 576. 576. हा. आणि 7चा वर्ग किती आहे? 49. यांची बेरीज किती आली? 625. बरोबर का? कर्ण वर्ग बरोबर. आता 625 कोणाचा वर्ग आहे? 25. आला आहे 25. कळलं का? आणि एवढं जर शिकण्यापेक्षा ओके चला समजला असेल. ओके हो ठेवूया का माझं? नाही सर. समजलं सर. कोणाचा चंद्र कसा काढायचा? समजले. हाय सर. काय सर? नाही सर. बाय बाय. बाय बाय. आपल्याला 5 मिनिट झाले. 10 मिनिटांनी संपतो ना. Yes.